शेतकऱ्याच्या बांधावर या कार्यक्रमात मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवली बुद्रुक या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते गोंदवली बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गुलाबराव कट्टे, अर्थात त्यांना सर्वजण अण्णा म्हणतात। त्यांच्या सोबत आहेत ते त्यांच्या पत्नी आहेत सौ छबुताई कट्टे आहेत। खरं तर ताईंना सर्वजण माई म्हणतात। विशेष म्हणजे गोंदवली बुद्रुक विकास सेवा सोसायटीची निवडणूक झाली। अटीतटीच्या निवडणुकीमध्ये खरं तर माईंना विक्रमी मतदान मिळालेलं आहे। या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मतदान माईने घेतलेले आहेत। अण्णा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत आणि माई विद्यमान संचालक आहेत आणि सर्वात जास्त मतदान माईने घेतलेलं आहे। खरं तर शेतकऱ्याच्या बांधावर या कार्यक्रमात आज आपण माईंशी आणि अण्णाशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत। नमस्कार माई। नमस्ते। नमस्कार माई। खरं तर तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे, तुम्हाला माई का म्हणतात? मला लहानपणापासून सगळी जण बहिणी भाऊ माझे दीर जावा सगळी मला माई म्हणतात। कारण प्रश्नच असा माई होता की ज्यावेळेला मी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भेटत होतो, अण्णाशी गप्पा मारत होतो, मतदारांशी बोलत होतो, त्यावेळेला सर्वजण एकच विचारत होते की अण्णा थोडंसं तुमचं चुकलेलं आहे। तर अण्णा म्हणायचे काय चुकलेलं आहे? ते छबुताई आम्हाला काही माहित नाही, पण माई म्हणतात। खरं तर त्या अण्णाने नंतर चूक दुरुस्त केली की आपल्याला काही ह्याच्यात पुढे माई टाकता येत नाही। खरं तर माई एक सांगा, तुमचं आई वडील काही राजकारणात होतं का? माझे आई वडील राजकारणात नव्हते, शेती करत होते। शेती करत होते आणि माझा भाऊ राजकारण करतो। तुमचं माहेर कुठलं मग? माझं माहेर नागाचं कुंट, खटाव तालुक्यातील नागाचं कुंट। तालुक्यात नागाचं कुंट। वडिलाचं नाव काय? नारायण जयसिंग फडतरे। आणि आईचं? आईचं धुंडूबाई नारायण फडतरे। आणि तुम्हाला भाऊ किती आहेत? मला एकच भाऊ आहे। एक भाऊ। आणि बहिणी? बहिणी आम्ही किती? 6 जणी आहे। 6 जणी। काय काय नाव आहे ते बहिणींचे? तुम्ही एक झाला? हा, माझ्यावर 2 मोठ्या आहेत, त्या 4 बारक्या आहेत। गोंदवल्यात कोणी नाही? गोंदवल्यात 2 बहिणी गोंदवल्यात आहेत त्या। तुमच्या बरोबर अजून कुठं आहे का इथं? इथं कट्टेच्यातच आहे। आहे। बरं माई एक सांगा, खरं तर अण्णा सरपंच होते, अण्णा राजकारणात असतात, पण ग्राम सोसायटीची निवडणूक झाली, ह्याच्या अगोदर निवडणुकीला तुम्ही उभं राहिला होता का किंवा अर्ज भरला होता का? अर्ज भरले होते। बर हा। मी उभी राहिली नव्हती, अर्ज नुसतं भरून आपलं काढून घेतलं। बर। आणि यावेळेला असं झालं की काय झालं यावेळेला? अर्ज भरला आणि काढला का? काय काय झालं? ती परिस्थिती कशी होती त्यावेळेला? अर्ज भरला आणि असा विचार होता की काढूया माझा। बर हा। तर मी पंढरपूरला गेली। माळकरी तुम्ही? माळकरी मी। आणि पंढरपूरला गेल्यावर नेहमी सगळ्यांनी माझं बापू विष्णुपंत कट्टे आणि भाऊसाहेब JK सरपंच आणि ह्यांच्या सगळ्याच्या इचाराने माझा अर्ज ठेवला गेला मला। बर। आणि निवडणुकीच्या मैदानात उतरला। मग माई म्हणून प्रचार केला का छबताई म्हणून सांगत होता? मतदारांना काय सांगत होता तुम्ही? मतदारांना सगळ्यांना ओळख म्हणजे माझी माई म्हणून होती। काही काही जणाला तुम्हाला तुमचं नाव छबुताई आहे असं काही कुणाला कळलं नाही। माई तुम्हाला माई म्हणते ती, आणि तुमचं नाव असं हाय आम्हाला माहित नव्हतं, पण आज आम्हाला माहित झालं। म्हणजे डबल नाव आहे ते असं डबल नाव वाटतं त्यांना। माई एक सांगा, तुम्हाला 617 म्हणजे सगळ्यात जास्त मतदान मिळालेलं आहे, म्हणजे जी निवडणूक झाली त्याच्या सर्व उमेदवारांमध्ये ज्यावेळेला तुम्ही निवडून आला त्यावेळेला काय वाटलं तुम्हाला? एकदम खुश वाटलं। तरी कारण धाकधूक राहिली नव्हती ना, कारण मागे तुम्ही अर्ज भरला होता, काढून घ्यायला लागला, ह्यावेळेला मला सगळ्यांचा आशीर्वाद होता आणि सगळ्यांच्यामुळे मी खुश मध्ये होती। माझी काही अपेक्षा म्हणजे असं मला मनात पण वाटलं नाही माझी काय मला दगाबाजी होईल असं काही वाटलं नाही। मी आनंद राहिली होती। काही पण होईल ते होईल, त्याला सामोरं आता जायचंच। माझ्या मागं माझ्या दिरांचा, माझ्या सगळ्यांचा माझ्या मागं पाठिंबा। पण मतदान इतकं जास्त मिळालं असं वाटलं होतं का? म्हणजे निवडणुकीची जी परिस्थिती आहे ती तुम्ही म्हणजे समजून घेतली होती की काही होऊ शकतं, पण त्या परिस्थितीला सामोरं जायचं हे तुम्ही ठाम ठरवलेलं होतं? ठरवलं। आणि ते ठरवल्यामुळेच आज तुम्हाला सगळ्यात जास्त मतदान मिळालेलं आहे। मग आता हे मतदान मिळालं ते कसं काय, म्हणजे
म्हणजे हे अण्णांच्याकडे जात श्रेय का कुणाकडं? हा, अण्णांच्याकडे पण स्त्रिया जातया. हम्म. माझे दीर पण चांगले आहेत ते. आणि माझ्या संग भरपूर माणसं जी माझ्या आजूबाजूला माझ्यापेक्षा आहेत ना, ते पण अण्णांचं दोस्त मैत्र सगळं जण मला म्हणजे मदत केली सगळ्यांनी. सगळ्यांच्या आशीर्वादाने मी विजयी झाले. विजय झालेले आहे. म्हणजे आता भविष्यात काही होऊ द्या, हो. आता अर्ज जरी भरला भविष्यात तरी त्याची घेणं देणं नाही. एकदा अर्ज भरला, विक्रम मतदान घेतलेले, संचालक झालेले, हो. म्हणजे आयुष्य त्याला सर्वात मोठा आहे. मग एक सांगा, बऱ्याच वेळेला अण्णा सरपंच म्हणून काम केलेलं आहे, अनेक संपर्क वेळेला येतो त्यांचा, आणि हातातली कामं सोडून देतात, तुम्हालाच ते करावं लागतं. त्यावेळेला राग वगैरे येतो का? नाही राग येत. कारण ते सारखंच आहे ना बोलवलं, त्यांचं, ते कुणी फोन आला का गावात निघाले, म्हणजे हातातलं आणि तुम्ही म्हणत माझं मी डबा भरती आणि मी माझं त्यांना सोडून देते. माझी मी काम करायला खुशाल शेतातली राहते. सगळी कामं. शेतातली मी सगळी कामं करते. बर. अण्णा, आता तुमची सुरुवात आहे मुलाखतीची. बर. ज्यावेळेला माईंना सगळ्यात जास्त मतदान मिळालेलं होतं, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? व्यक्तिगत मनाला काय वाटलं? व्यक्तिगत मनाला म्हणजे मी आत्ता पतोर के गावाचं काम करताना के घरातून जाताना कोणी मला बोलवलं किंवा फोन आला की मी लगेच जात होतो. घरच्या मंडळीला का मी सांगितलं की मी असं असं माझं काम आहे आणि मी जातोय, आणि मी जाणार ते गावातल्या अनेक लोकांची कामं करायची, त्यांच्या नडी अडचणी काढायच्या, असं काम करता. संध्याकाळची मंडळी फोन करणार, अहो कुठं आहे, जेवायला तरी या संध्याकाळी. अशा पद्धतीचं मंडळीनं मला सहकार्य केलं, म्हणून मी या गावाचं काम करू शकलो. ही जी इक्रमी जी मतं पडली, हे कसं आहे की मंडळीनं मला सहकार्य केल्यामुळं लोकांनी जे माझ्या विषयात करण्याच्या ऐवजी लगा अण्णाला मदत, अण्णाच्या मंडळीला मदत केली पाहिजे, अशा सर्व गावानं मदत केली आणि विक्रमी मतानं मंडळी आमची निवडून आली. त्या निमित्तानं गावाचं पहिल्यांदा सर्व मंडळींचं आभार मानित आहे. आणि माझे दोस्त मैत्र जे के सरपंच, पंत, हे माझे जीवातली, हे दोन्ही तिन्ही, आणि गावातली बी सर्व जीवातली मंडळी, माझे बंधू म्हणजे सयाजी कट्टे, नेताजी कट्टे, पुन्हा निवृत्ती कट्टे, हे सगळेच म्हणजे शिवाजी, तानाजी, हे सगळेच माझे बंधू मला सहकार्य करतात. आणि त्यांच्या जेव्हा मी राजकारण करीत असतो, घर जर आपलं बरोबर जर असेल तर गाव बरोबर असतं. तर नेहमी घर बरोबर पाहिजे, आणि घरातली माणसं जर आपण चांगली सांभाळली तर मग आपल्याला गावातली माणसं चांगली सांभाळल्या जातात. गावातल्या माणसांचा प्रयत्न पुढे केला की एखादा उत्तर द्यायचं म्हणलं, तुमचं घरच बरोबर नाही असं काय मंडळी म्हणतात, तर माझं घर ही जी माझं कुटुंब आहे ती माझ्या बरोबर कायम असतं आणि कायमच राहतं, आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहे. अण्णा, खरं तर तुम्ही बरोबर सांगितलं. राजकारणातला एक महत्वाचा मुद्दा तुम्ही खरं तर बोलता बोलता सांगितला, ज्याच्या पाठीशी घर असतं, कुटुंब असेल, म्हणजे माई असतील, बंधू असतील, आणि ह्याच्यावरच खरं तर ते यश असतं. पण बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतं की हेच जर विभागलं तर राजकारण कुठल्या दिशेने जातं खरं तर ते न सांगण्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही त्याच्यामुळेच सांगितलं की आपल्या बरोबर आपलं कुटुंब असेल तर यश नक्की मिळतं. मला असं वाटतं काय की माईंना मी गिफ्ट दिलं किंवा काय भेट दिले, एवढ्या मोठ्या ह्याच्यातले संचालक रूपानं किंवा जे काही कामाचं हे दिलं, ते कामाचंच मला दिलं ना त्यांनी. म्हणजे मला सहकारी भाकरी घालण्याचं जे काम केलं, आता पतूरजी मला म्हणजे जेवण घालण्याचं काम केलं, का हिडजिड केली नाही, कधी कावली नाही. आणि आता आलं फिरून बाबा, गावातनं फिरून आलं आणि दारातनं बघितल्यानंतर बऱ्याच मंडळ्या म्हणजे वस्तूची बघतो, नवरा आला दिसला की त्याला बोटं मोडतात, आला वाटतं असं म्हणतात. पण माझ्या मंडळीच्या तोंडातनं कधी असला अशब्द न येता मला माझ्या बरोबर 4 माणसं येणारी, त्यांना चहा पाणी जेवण खाणं हे करण्याचं काम त्यांनी आतापत्र केलं. आणि म्हणून हे जे फळ जे सोसायटीचं जे मिळालं, बरेच वेळा 3 वेळा सोसायटीला अर्ज भरला, पण 3 वेळा मी पाठीमाग काढला. पण आता जे अर्ज भरला ते आता अर्ज भरल्यानंतर मंडळी मला म्हणायची आता मी काढून टाका. पण मी म्हणलं की आता आमची व्हायचं मंडळी सगळी बसली की चर्चा केल्यावर मग बघू.
मग आम्ही चर्चा केली सर्वच आमचे म्हणजे माऊलीनं पंढरीच्या वारीतच प्रसाद इकडे पाठवला म्हणायचं. तर आता काय मंडळी पंढरपूरला गेली आणि मी काय पंढरपूरला गेलो नाही, इलेक्शन लागल्यामुळे मी इथंच थांबलो. आणि मग ते चर्चा आमची झाली. मी शेवटच्या दिवशी एकादशीला पंढरपूरला गेलो आणि मंडळी मला म्हणली, अहो त्या अर्जाचं काय झालं काढायचं? काय नाही, आता काय बोलू नको, आता इट्टल तुझ्या बरोबर आहे आणि इट्टल तुझ्या बरोबर आहे, ते आता काय तुला प्रसाद द्यायचं ते देणारच आहे, ते चांगल्यापैकी. अशा पद्धतीचं की इथं आल्यानंतर इलेक्शन सुरू झालं आणि कॉम्प्लेट काढल्या आणि कॉम्प्लेट मी माझ्या हातामध्ये घेतल्या आणि 13 नंबर सगळे वाड्या एकजुटीनं तुम्ही एकजुटीने 13चे 13 उमेदवार संगती घेऊन आणि ते उमेदवारांना ते प्रत्येक घरोघर जाऊन ते कॉम्प्लेट देताना की मी प्रत्येकाला सांगितलं की आमचे विकास सेवा सोसायटीचं इलेक्शन लागलेलं आहे आणि विकास सेवा सोसायटीला 13 उमेदवार उभे आहेत. त्यांची खून आहे कब्बशी आणि कब्बशीच्या चित्राला सर्व मंडळींनी शिक्का मारायचा आहे. का शिक्का मारायचा आहे? तर एवढं मोठं की ह्या भावनी. अण्णा खरं तर अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला. खरं तर हे सर्व चित्र बघितल्यानंतर बऱ्याच वेळेला लोकांना प्रश्न पडतो, म्हणजे तुम्हाला पडतो काय पण आम्हा सगळ्यांनाच पडतो, तुमच्या सहवासात असेल, की अण्णा शेती करत असताना राजकारणात का असं उडी टाकावी वाटली? कारण लोक म्हणते ते राजकारण शेतकऱ्यांनी करू नये, चांगलं नाही. बघ तुम्ही सगळं ऐकताय, अक्षय शेवटच्या टप्प्यात तुम्ही माईपर्यंत आणून सोडलं की माईने कधी मला असं म्हटलं नाही की आलाय आता जेवण्यापुरतं, इतरांची परिस्थिती तुम्ही लोकांच्या पुढे मांडली. पण प्रश्नच असा आहे की का तुम्हाला असं वाटलं की आता राजकारणात जावं आणि वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही असं झुकला म्हणजे राजकारणात? काय थोडं त्यात काय सांगाल ते? मी वयाच्या 30-35व्या वर्षी राजकारणात गेलो. राजकारणात गेलो म्हणजे मला म्हणजे लाभले बुवासाहेब माने बाबांनी. मी एक असताना थोडासा हेच होतो आणि बाबांनी मला सानिध्यात मी जर घरनं येना तर बाबांनी गाडी पाठवावी आणि त्या ड्रायव्हरनी मला इथून घेऊन जावावं. मग बाबांनी महाराष्ट्रभर मला फिरवायचं काम केलं आणि फिरवीत की मी जाधव साहेब वकील आप्पासाहेब जाधव माझे आमदार ह्यांचं काय ते बिनविरोध झालं, त्यांचं काय मी काम केलं नाही, आमदार ही पाहिले होते. आणि प्रेमलाताई सोनवणे हे निवडून आले होते पण मला काय मतदान करता आलं नाही. म्हणजे माझे आमदार आपल्या मानच्या आमदार प्रेमलाताई सोनवणे त्यांचं काम केलं नाही. मग मी पुन्हा धोंडीरामच्या बाबांच्या सानिध्याबरोबर धोंडीराम नाही आपल्या विष्णुपंत सोनवणेंच्या इलेक्शन लागलं आणि त्यांच्या बरोबर जे राहिलो ते त्यांच्या बरोबर 10 वर्ष मी काढली. आणि त्यानंतर धोंडीराम वाघमारे यांच्या बरोबर 10 वर्ष काढली आणि पुन्हा बाबाच व्हायचं हे झाल्यामुळं पुन्हा तुकाराम तुपे, संपतराव आणि ह्यांच्या बरोबर 10 वर्ष काढली. आणि आता भाऊंच्या बरोबर जयकुमार गोरे भाऊंच्या बरोबर भाऊने आता चौकार मारलेला आहे आणि त्या चौकाराबरोबर मी कायम त्यांच्या भाऊंच्या बरोबर आहे. का बरोबर आहे तर भाऊनी एवढं मोठं प्रेम की निवडून आमदार झाल्यानंतर 3-3.5 वर्षात उरमुडीचं पाणी आणण्याचं काम एवढं मोठं केलं आहे. अण्णा आता एक सांगा, खरं तर तुम्ही प्रवास सांगितला कसं आमदारांच्या बरोबर झाला, भाऊंच्या परत येऊन तुम्ही थांबला आणि भाऊने खरं तर निवडून आल्यानंतर तुमचं सर्वांचं कौतुक पडलं. पण सरपंचकीचं काय कसं प्रसंग आहे? तुम्ही सरपंच झाला, कुठल्या वार्डात निवडून उभा राहिला, कसं ते म्हणजे झालं, तो कसा प्रसंग आहे तो? मी तुम्ही झाला सरपंच त्यावेळेला किती साली झाला? म्हणजे साल काय माझे देण्यात नाही पण कुठलं वार्ड आला? आमचा हे 1 नंबर वार्ड विठ्ठल वार्ड आणि त्या वार्डामध्ये मी 3 वेळा विजय झालो. 3 वेळा विजय झालो आणि त्या वार्डात निवडून आलो. आणि असं एकदाशी ठरलं की इलेक्शन चालू असताना की जनरल सरपंच म्हणून त्या वार्डमध्ये म्हणजे जनरल ग्रामपंचायतीला सरपंच होण्याचं आलं. त्यावेळेस आमचे विष्णुपंत कट्टे हे 2 वेळा उभे राहिले होते
2 वेळा ते म्हणजे फाईट दोघात झाली नाही फाईट माझ्यात नाही, बापू आणि तुमच्या विरोधात कोण होते? बापूच्यात नाही, सय्यद आबांच्या बरोबर. आता ते नाव घेणं बरोबर नाही, म्हणजे कसं आहे, सयाजी- चांगला माणूस. नाही सयाजी आबा आणि तुम्ही ग्रामपंचायतीला समोरासमोर आला. समोर म्हणजे एका वार्डात एका वार्डात तुम्ही जिंकला आणि ते आबा ते नको का घ्यायला, हा ते नको. कसं म्हणजे आहे, चांगलाच निवडणूक माणूस. नाही निवडणूक ही निवडणूकच असते ना शेवटी. हा. म्हणजे समोर सयाजी आबा उभे राहिले आणि तुम्ही आला आणि ते म्हणजे पराभव झाल्याने तुम्ही जिंकला. हा. आणि मग सरपंचकीला कसा प्रसंग होता? म्हणजे तिथं पण अशीच परिस्थिती निर्माण झाली का? नाही, सरपंच केला काय, ते जनरल सगळे मेंबर असतानाच ते होत कुठं होतं. असतं ना कुणी मला पण व्हायचंय त्या नाही हा. व्हायचंय, ते असं कुणी आलं का परत अजून? नाही आले, हा पण काय लयशी घ्यायच नाही. ज्याचा पराजय झालाय त्याला आपण नाही, तुच्छ मानायचं नाही. सदस्यामधनच तुमच्या वेळेस हा, सदस्य माझ्या बरोबर आणि सदस्य बरोबर असल्यानंतर मग जनरल आल्यानंतर पंत अगोदर सरपंच झाले, त्यानंतर मी सरपंच झालो आणि दोघं आम्ही एका जीवानं आज तागायचे राहिलो. ते भाऊंच्या बरोबर आमच्या बरोबर असणारे काय मंडळी निघून गेली आणि पंत आणि आम्ही दोघंच राहिलो. दोघं राहिल्यानंतर मला पंताने विचारलं की अण्णा, की आपल्या बरोबरची सगळी सांगड निघून गेली, आपण कुणीकडे काय गेले पण करायचं? ते ते म्हणजे दुसऱ्या पक्षात दुसऱ्या पक्षात गेले. म्हणजे कसं आहे, काँग्रेस पक्ष सोडून ते राष्ट्रवादी पक्षामध्ये गेली, जवळच्याच पक्षात. आणि मग आम्ही दोघंच राहिल्यावर म्हणले, अण्णा काय करायचं, राजकारण करायचं का सोडून द्यायचं? म्हणलं पंत, आपण दोघांनी एकमेकाला सोडून जायचं नाही, आपण दोघांनी बरोबर राहायचं आणि दोघांनी बरोबर राहून आपण राजकारण करायचं, दिशा चांगली द्यायची. आणि मग भाऊंच्या बरोबर, भाऊ कुठं जातील तिकडं आपण जाण्याचं आम्ही दोघांनी ठरवलं. जयकुमार गोरेंच्या बरोबर जायचं ठरवलं. मग ह्या गावामध्ये सगळी एकीकडं, सगळी फळी एकीकडे झाली, गाव एकीकडे झालं. आणि त्यावेळेस पंत, मी आणि पिंटू, आमचे पिंटू कट्टे, श्रीकृष्ण कट्टे आणि भाऊसाहेब भोसले आणि ही एवढी आपली थोडीशी मंडळी आम्ही राहिलो. पण आम्ही भाऊंना गावातून कायम स्वरूपाची आमदारकीला मतदान करताना विजयामध्ये म्हणजे एक 500 मताचं, 1000 मताचं, 1500 मताचं कायम त्यांना ती विजयाची बाजू कायम दिलेली आहे. अशा पद्धतीचं आम्ही दोघांनी बी काम, त्या 5-4 मंडळींनी काम केलं. अशा पद्धतीचं आतापत्र काम केलं. आणि त्यानंतर मंडळीला एक सांगा, खर तर आता माई संचालक झाले ते, पण जर आता म्हटलेच बाबा तुमच्या स्थानिक नेत्याने तुमच्यातले की अण्णा आता ग्रामपंचायतीला उभं राहताय का, तर काय विचार त्यावेळेला त्यांना सांगतात? त्याने आग्रहच केला की अण्णा आता तुम्ही माझे सरपंच आहे, माई असू द्या संचालक तिकडे झाले पण ग्रामपंचायतीला उभं राहा, असं जर त्यांनी आग्रह केला तर राहणार का? आता कसं आहे, सगळ्या मंडळी, कारण अनुभव सरपंचकीचा आहे त्याच्यामुळे आग्रह होऊ शकतो. नाही, जरी सगळ्या मंडळींनी मला विचारलं की आता ग्रामपंचायत पुढे लागणार आहे, ग्रामपंचायतीला मायला उभी करायची, आता कसं आहे, मी सत्ता भोगलेलीच आहे. नाही पण आग्रह केला तरी बघू, आग्रह करतील तेव्हा त्यांच्या सगळ्यांची इच्छा असेल ती ज्या त्या वेळेस ती बघायला येईल. आता काय ते काही विषय नाही, पण असं ते आलंय ना, मैदान पुढे आलेलं आहे, एक जिंकले, आता पुढचं आहेच. म्हणजे आता ती पुढची पुढे बघू काय करायचं ते, पण आताच काही लगेच काय हे करायचं. अण्णा, आता खरं तर शेवटचाच प्रश्न मी विचारतो तुम्हाला. मी शेतकरी म्हणून काम केलेलं आहे, शेतीत दररोज काम करताय, माई बरोबर काम करत असतात, इतर वेळेत राजकारणात तुम्ही सगळेच अनुभव मगाशी सांगितलेले आहेत, प्रेक्षकांना ऐकलेले आहेत. पण बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की शेतकऱ्यांना राजकारणात उतरावं का? तुम्हाला काय वाटतं व्यक्तिगत म्हणून, तुमचा अनुभव काय सांगतो? कसं आहे, शेतकरी मंडळीने राजकारणात उतरावं, पण कसं घराचं जर पाठबळ जर असेल तर राजकारणात उतरा येतं. आपण जर राजकारणात जर गेलं तर पाठीमागचं म्हणजे अडचणी फार येतात. शेतीमध्ये मेहनत करायची असती, त्याचे पीक केल्यानंतर त्याला पाणी द्यायचं असतं, तर ते पाणी वगैरे शेती करताना त्या माणसाचं कुटुंब पाठबळ पाठीमाग असलं, मागं शेती करणारी असली तर पुढे आपल्याला राजकारण करता येतं. तसं माझ्या बाबतीत माझ्या बंधूंनी सगळ्या सहकारी करण्याचं मोठं काम केलं, माझ्या मंडळीनं मोठं सहकारी करण्याचं काम केलं, म्हणून मी कायम स्वरूपाचा आज एक 50 वर्ष झाली राजकारणात आहे, ते ह्यांच्यामुळेच आहे. अण्णा, अजून एक सांगतो, म्हणजे खरं तर मगाशी मी शेवटचाच प्रश्न म्हटलेला होता,
पण एक आता इतक्या वर्ष झालं जवळजवळ तुम्ही म्हणलं की 50 वर्ष राजकारणात काम करा म्हणजे राजकारणात आहात. माई संचालक झाले तर तुम्ही सरपंच म्हणून काम केलेलं आहे. पण एक राजकारणात उतरताना एक तत्व असावं लागतं किंवा पत्ते किंवा काही गोष्टी पाळाव्या लागतात. तर ते कुठल्या गोष्टी आहेत की ते पाळल्या तर बऱ्याच वेळेला काही वेळेला तुम्ही सांगितलं की बाबा अर्ज दाखल केला माघार घ्यावी लागते. बऱ्याच गोष्टी असं येतात की हातात येतात पण माघारी जातात. त्यावेळेला मनात नाराजी येते, नको इथं राहायला किंवा अशा अनेक गोष्टी असतात. पण एक तत्व किंवा काही राजकारणात हे पाळावं लागतं ते काय असावं असं वाटतं तुम्हाला? कसं आहे, राजकारणात प्रामाणिकपणे पार्टीशी राहिलं की आपण अर्ज भरलेला माघारी घ्यायचा. एक पाऊंड जर पुढे अडचणी येत असल्या तर 2 पाऊंड मागे बी सरावं लागतं. आणि ज्यावेळेस हे असलं सगळ्यांची इच्छा असेल ते 2 पाऊंड त्यांच्या बरोबर बी गळ्यात हात घालून पुढे जाण्याचा प्रयत्न बी करायचा असतो. नाराज कधी कोणाला करायचं नसतं का. तर अनेक अडचणी येते, त्या अडचणी आल्या त्या अडचणी दूर करण्याचं जर आपण कर्त्या माणसाने जर नाहीत केल्या तर पुढे अडचणी येत राहतात. तर त्या अडचणीत कायम स्वरूपाचं त्या उभं राहण्याचं काम करायचं आहे. सर्वच मंडळींनी अशा पद्धतीचं काम केलं तरच चालतं. माई खरं तर अजून एक प्रश्न विचारतो. खरं तर तुम्ही वारी केलेली आहे आणि जर तुम्हाला कोणी विचारलं की माई तुम्हाला काय वारीतनं मिळालं तर तुमच्या वारकऱ्यांना किंवा प्रेक्षकांना काय सांगताल? तुम्ही माळकरी आहे, वारी तर तुम्ही करता, पण वारीतनं काय मिळतं? समाधान मिळते वारीतनं. वारीला गेल्यावर आनंद होतो. भक्तजन भेटते. पांडुरंगाला भेटायला जायची आस असते. पण ती चालत जायचं म्हणल्या चालत आहे ना प्रवास. आता ह्याही वयात तुम्ही प्रवास करता, चालायचं आपल्याला जोपर्यंत होतं ते पांडुरंग आपल्याला वाटाने घेऊन जातेच समाधाने. म्हणजे सगळ्यात हे ज्या काही गोष्टी आहेत ते वारीतनं मिळतात. खरं तर शेवटच्या टप्प्यात सुद्धा माईंना धन्यवाद देऊया. माईने वारीत काय मिळाले या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. अण्णांनी सर्व प्रश्नांशी खरं तर मनमोकळेपणाने उत्तर दिलेले आहेत. अण्णांना आणि माईंना मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.